या चॅनलवर स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी सेवेने आपण आपल्या जीवनाचा उद्धार कशा प्रकारे करू शकतो आणि स्वामी सेवा करून आपण आपल्या जीवनाला उजेड कशा प्रकारे आपण जीवनामध्ये आणू शकतो आणि स्वतःला चार्जिंग रोज करणं का आवश्यक आहे। तर ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्या अगोदर आपण हे जाणून घेऊया की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतातच। सांसारिक जीवनामध्ये एकही माणूस असा नाही की याच्या जीवनामध्ये तो पैसावाला असो किंवा गरीब असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात। तर कोणाच्या मुलांच्या लग्नाविषयी देखील प्रॉब्लेम असतात की मुलींचे लग्न होत नाही आणि काहींना तर परिस्थितीच अशी असते खाय प्यायला देखील म्हणजे महाग होऊन जातात। माझे म्हणण्याचं कारण असं की त्यांच्याजवळ पैसे नसतात, असाही प्रॉब्लेम येतो। देवाणघेवाणमध्ये प्रॉब्लेम येतो, कर्जबाजारीचा प्रश्न येतो। असे भरपूर प्रश्न आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात। तर त्या प्रश्नांना सॉल्व करण्याचा मार्ग म्हणजे स्वामी समर्थ सेवा। तर महाराजांची सेवा, महाराज हे एवढे भोळे आहेत की आपण त्यांना जर मनापासून हाक दिली तर ते आपल्याला होकारा नक्की देत असतात आणि ते आपल्या प्रत्येक संकटाला धावून देखील येत असतात। स्वामी समर्थांच्या लीला खूप काही आहे, सांगायला गेलो तर खूप काही, नाही तर काहीच नाही असे आपले महाराज आहेत। महाराजांची भक्ती कुठंच वाया जात नाही। तर आपल्याला रोज स्वतःला चार्जिंग कशा प्रकारे करायची आहे। आपण म्हणतो की मी तर देवाची एवढी सेवा करतो, मी एवढे पाठ केले, मी एवढे पारायण केले, पण मला तर काहीच फरक नाही। पण आपण हा विचार कधी करत नाही। महाराजांना दोष देण्यापेक्षा स्वतः विचार करा की तुम्ही ठराविक, आता नित्यसेवा म्हटली म्हणजे की नित्यक्रम, ज्याप्रमाणे आपण नित्यक्रम आपटून महाराजांच्या चरणी जातो, ज्या वेळेस महाराजांची सेवेला आपण बसतो तर तो टाईम देखील आपल्याला एकच ठेवायचा आहे। कारण की तर त्यावेळेस कोणताही देवाची जरी तुम्ही सेवा केली तर तो देव त्यावेळेस तुमची वाट बघत असतो की माझा भक्त येईल आणि माझी सेवा तो करेल, असं ते महाराज म्हणत असतात किंवा जे देवाची तुम्ही करत असणार ते देव असे म्हणत असतात। तर मग आपण आपला विचार आपण बघायचा की आपण आपले नियमांचं पालन करतोय का, नाहीतर मग नाही करत असणार तर आपल्याला देवाला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही। तुम्ही जर नित्य नेमाने व्यवस्थित महाराजांची सेवा केली, आता नित्यक्रम म्हणजे पंचोपचारी पूजा म्हणजे पंचक्रम, हे दिवसभरामध्ये आपल्याला दिवसातनं एक वेळेस करायचे असतात। तर ते कोणते, आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये पितृदोष देखील असतो। तर मग आपल्या घरामध्ये पितृदोष आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं, ते आपण घरच्या घरी देखील ओळखू शकतो। आपण काय करायचं की थोडीशी चिमूटभर साखर घ्यायची आणि आपल्या घरामध्ये जिथं काळ्या मुंग्या असतील त्या मुंगींना आपल्याला साखर द्यायची आहे। आता त्या मुंगींनी जर साखर खाल्ली तर समजायचं की आपल्या घरात पितृदोष नाही, आणि मुंगींनी जर साखर नाही खाल्ली तर 100% आपल्या घरामध्ये पितृदोष आहे। याप्रमाणे तुम्ही चेक करू शकता आणि ओळखू शकता। नक्की करून बघा हा उपाय आणि तुम्हाला याच्यातला अनुभव, आणि तुम्ही केल्यावर परत वाटलेस तुम्ही ब्राह्मणाला देखील विचारून बघा। जर मुंगींनी साखर खाऊन घेतली तर आपल्या घरामध्ये पितृदोष नसतो, आणि जर नाही साखर खाल्ली तर आपल्या घरामध्ये हा पितृदोष असतो। या प्रकारे तुम्ही घरच्या घरी देखील चेक करू शकता। घरामध्ये 5 क्रम हे करायचे आहे, तर ते कोणते, पहिलं म्हणजेच आपल्याला सकाळी देवपूजा करायची आहे, दुसरं म्हणजे आपल्याला गाईला पोळी द्यायची आहे, तिसरं म्हणजे आपल्याला मुंगीला आणि पक्षींना आपल्याला दाणे घालायचे आहे, चौथी म्हणजे आपल्याला होम करणं शक्य नसतं। तर मग आपण काय करायचं, आता प्रत्येकाच्या घरामध्ये चूल नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये आता गॅसच आहे। तर मग काय करायचं, गाईचं तूप घ्यायचं, थोडासा कागदाचा तुकडा घ्यायचा, तो तुपात बुडवायचा आणि ओम पितराय नमः असं म्हणून आपल्याला तो अग्निदेवाला समर्पण करायचे। अशी पंचोपचारी पूजा ही आपली रोजची असते आणि ती आपल्याला करायची आहे। असं केल्याने काय होतं, जे आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम हळूहळू नाहीसे होऊ लागतात आणि आपल्याला त्याच्यातनं रिझल्ट दिसत असतं। तर आपण जी सेवा करतो ती महाराजांच्या चरणी आणि एका नित्येने मन लावून व्यवस्थित करायची, आणि सेवा झाल्यावर महाराजांना मुद्रा करायचा आणि म्हणायचा की समर्था, मी जी ही आजची माझी सेवा केली मी तुझ्या चरणी ती अर्पण करतो, आणि आपल्या दिवसभराचे जे काम असतात दिनचर्याचे त्या कामांना आपल्याला लागायचं आहे। तर अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे। तर तुम्ही म्हणणार की एक दिवस केलं आणि झालं, तसं नसतं। ज्या प्रकारे आपण मोबाईलला आपल्याला रोज चार्जिंग करावीच लागते त्या प्रकारे देखील आपलं जीवन आहे।
हे मोबाईलप्रमाणेच आहे. कारण की जेवढी आपण आपल्या शरीराला, आता तुम्ही म्हणाल की एक दिवस मी जेवलो आणि महिनाभर जेवलोच नाही तर चालणार आहे का? तसंच म्हणून देवांचं देखील असतं. थोडी थोडी का होईना आपल्याला जमेल तितकी, मी म्हणत नाही की तुम्ही हे करा ते करा, असं नाही. तुम्हाला जितकं जमेल तितकी सेवा तुम्ही ज्या देवाला मानत असेल त्या देवाच्या चरणी तुम्हाला व्हायची आहे, पण रोज करायचे आहे. नामस्मरण इतरांशी काही गप्पा गोष्टी मारण्यापेक्षा आपल्याला जो वेळ मिळतो त्या वेळामध्ये वेळात वेळ काढून देवांची उपासना करायची आहे. असं केल्याने आपल्याकडनं सत्कर्म होत असतात आणि आपल्यापेक्षा जो गरीब आहे त्या गरीबाला आपण देखील दान करायला हवं. दान केल्याने काय होतं, आणि दान करताना आपले जे पूर्वज असतात त्या पूर्वजांचं नाव घेऊन आपल्याला दान करायचं आहे, जेणेकरून जे पूर्वज गेलेले आहेत त्यांच्याकडनं जी सेवा झालेली नाही ती सेवा आपण करायची आहे आणि त्यांच्या नावाने आपल्याला दान करून आपल्या पूर्वजांना सुख शांती लाभो असं आपल्याला समोरच्या व्यक्तींकडनं आशीर्वाद मागायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि बरेच भक्त असे देखील असतात, बऱ्याच जणांना आपली कुलदैवत माहीत नसते. तर ती कुलदैवत आपली कोण आहे? माहूरची रेणुका आणि कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता आणि सप्तशती ही आपली सप्तशिंगगडाची अशा 3.5 शक्तिपीठांपैकी आपली एक कुलदैवत असते. तर आपण काय करतो, आईला सोडतो आणि मावशीलाच पुजतो. म्हणजे काय की जर तुम्ही आता समजा एक साडी आणली आणि ती साडी आणून तुम्ही आई बसलेली आहे आणि आई असताना तुम्ही साडी जर मावशीला दिली तर त्या आईला राग येईल की नाही? त्याचप्रमाणे आपल्या कुलदैवताचं असतं की आपण काय करतो, आपली कुलदैवत असते आणि त्या देवीला आपण सोडतो आणि मावशीलाच पुजतो. म्हणजे इतर कोणत्या दुसऱ्याच देवीला आपण तिची पूजा अर्चना करत असतो. तर आपल्याला तसं नाही करायचं. तर आपल्याला ब्राह्मणाकडं, नाहीतर मग आपले जे भाट असतात वर्षभरामध्ये 2 वर्षात येतात त्या भाटांकडनं आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. कारण की कुलदैवत आणि कुलदैव हे सगळ्यांनाच, प्रत्येकाच्या परिवाराला, म्हणजे जे आपलं कुटुंब असतं प्रत्येकालाच हे असतं. तर त्याची देखील आपल्याला सेवा करायची आहे की जेणेकरून आपली जी कुलदैवत आहे ती आपल्या कुटुंबावर प्रसन्न होईल. तर म्हणून आपल्याला आपली कुलदैवतची सेवा, देवीचे पाठांचं पठण देखील आपल्याला करायचं आहे. आपल्या देवीला वर्षातनं आपण एक वेळेस तरी तिच्या मानसन्मानाने तिची ओटी भरायला हवी आणि देवीची आपण पंचोपचार पूजा करायला हवी. आपल्या देवघरामध्ये आपली कुलदैवत असायला हवी. रोज आपण तिची सेवा करायला हवी. आणि स्वामी समर्थ महाराजांचे देखील स्वामी चरित्र अध्यायातील 3 अध्यायांचं पठण आणि 11 माळी हे देखील आपल्याला करायचं आहे. आपले प्रॉब्लेम एवढे मोठे आहे तर मग एवढा आपण 10-15 मिनिटाचा वेळ तर आपण देवांना द्यायलाच हवा. असं केल्याने काय होतं, हळूहळू जे तुमचे प्रॉब्लेम आहे, सांसारिक जे प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये आहे, मुलांच्या लग्नाविषयी असो, पितृदोष असो किंवा कर्जबाजारी असो, काही पैशांविषयी अडचणी असो, जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम आपल्याला आपल्या देवांना, म्हणजे आपले महाराजांना आणि कुलदैवतला सांगायचे आहे की आई देवा, मी जे माझे हे प्रॉब्लेम आहे तुमच्या चरणी वाहतो आणि माझ्याकडनं तुम्ही दिवसभरामध्ये नित्य म्हणजेच पंचमहाभूत यज्ञ, म्हणजेच मी तुम्हाला ज्या 5 गोष्टी सांगितल्या त्या आपल्याला नित्यनेमाने करायच्या आहे. अशा प्रकारे 100% तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसून येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. झालेली सेवा मी महाराज माऊलींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.